इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी क्रिएटिव्ह रायटिंग या घटकातील SMS लँग्वेज या उपघटकावरील आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत। प्रश्न पहिला पहा, विच वर्ड इज सुटेबल इन SMS सिस्टीम फॉर टेक केअर। तर या ठिकाणी पहा 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत। तर टेक केअर साठी कोणता पर्याय योग्य होणार आहे? कॅपिटल T आणि कॅपिटल C पर्याय क्रमांक 2। फाइंड द ऑड वन आउट। तर आपल्याला या ठिकाणी वेगळा पर्याय शोधायचा आहे। YD म्हणजे येस्टरडे, W आणि 8 म्हणजे वेट। या ठिकाणी साइन दिलेला आहे पहा @ बिफोर आणि बिफोर। तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 जे आहेत ते बरोबर आहेत, म्हणजे त्यांचे SMS साइन जे आहे लँग्वेज या ठिकाणी दिलेले ते योग्य आहे। आणि हे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते हे @ नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे। रवी सेंट SMS see you means। तर या ठिकाणी पहा कॅपिटल C आणि कॅपिटल U आहे, तर याचा SMS लँग्वेज मध्ये काय अर्थ होतो सांगा? see you पर्याय क्रमांक 2। इन SMS लँग्वेज GN मीन्स। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे GN मीन्स काय? गुड नाईट पर्याय क्रमांक 3। मीना कॅन नॉट रन B/C शी इज वीक चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच टेल्स मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड। तर या ठिकाणी B/C ला अंडरलाइन केलेला आहे आणि याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे। या ठिकाणी पहा 4 पर्याय दिलेले आहेत। तर या ठिकाणी मीना कॅनॉट रन म्हणजे ती पळू शकत नाही, शी इज वीक म्हणलेला आहे, ती अशक्त होती। आणि B/C चा अर्थ काय असणार आहे? बिकॉज, कारण ती वीक होती म्हणून। प्लीज हेल्प मी इन माय वर्क व्हॉट SMS इज करेक्ट फॉर प्लीज। तर या ठिकाणी पहा प्लीज साठी कोणता SMS आपल्याला योग्य होणार आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पहा PLZ। फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन वर्ड रीच ॲट द हॉटेल बिफोर इव्हिनिंग। तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। या ठिकाणी B स्मॉल आहे आणि अंकामध्ये 4 लिहिलेला आहे, तर याचा SMS अर्थ आपल्याला काय होतो सांगा? बिफोर BEFORE पर्याय क्रमांक 3। फाइंड आउट करेक्ट SMS टेक्स्ट फॉर हॅव अ नाईस डे। तर या ठिकाणी पहा हॅव अ नाईस डे साठी SMS टेक्स्ट कोणता असणार आहे? HND, HNAD, H आणि HAND। तर या ठिकाणी पहा हॅव अ नाईस डे तर HAND। फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सेंड करेक्ट SMS ॲज अ सिंगल लेटर और 2 लेटर्स फॉर यू। तर या ठिकाणी यू साठी आपण काय वापरणार आहेत सांगा? SMS कॅपिटल U पर्याय क्रमांक 1। फाइंड आउट लॉंग फॉर्म ऑफ अंडरलाइन पार्ट ऑफ SMS यू आर लकी। तर या ठिकाणी स्मॉल u आणि स्मॉल r काढलेला आहे, तर ह्याचा आपल्याला अंडरलाइन जो केलेला भाग आहे तर याचा आपल्याला लॉंग फॉर्म काय येणार आहे सांगा? UR पर्याय क्रमांक 2। फाइंड आउट करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाइन वर्ड प्लीज समवन हेल्प मी। या ठिकाणी SUM सम लिहिलेला आहे आणि अंकामध्ये 1 लिहिलेला आहे, तर याचा अंडरलाइन वर्डचा काय म्हणले करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचा आहे। तर पर्याय क्रमांक 1 पहा सम1। चूज इनकरेक्ट पेअर चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे। एक्सलंट, सॉरी, मॅरीगोल्ड आणि थँक्स। तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 जे आहेत ते बरोबर आहेत, म्हणजे त्यांचे SMS टेक्स्ट जे आहे ते योग्य आहे। मॅरीगोल्डचं GM नाही, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 इनकरेक्ट पेअर आहे।